गुड मॉर्निंग ऑल. तर दिवसाची छान सुरुवात झाली सकाळी फ्रेश माझ्या 2 बाळांसोबत. तर आज आहे सकाळची शाळा 9 ते 12 आणि टिफिनला काय बनवायचं तर दोघींकडूनही एकच आवाज आला, इंद्रायणी तांदळाचा मसाले भात. तर चला बनवूया मसाले भात. तर त्याआधी मी इथं ठेवले गरम पाणी मला पिण्यासाठी. रोज उठल्या उठल्या थोडंसं कोमट पाणी मी पिते आणि माझ्या बाळांचं कोणत्या तरी महत्त्वाच्या विषयावर डिस्कस चालले. पण असो, चला आपण बनवूया मसाले भात. तर इथं मी तांदूळ भिजत घातला आहे, सोयाबीन भिजत घातलेला आहे, कांदा, टोमॅटो, डब्बू मिरची आणि बटाटा मी चिरून घेतलेला आहे. तर एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोहरी, त्याला चांगलं तेलामध्ये तडतोड द्यायचं. नंतर ना मग त्यामध्ये टाकले 2 तमालपत्र टाकल्यावर थोडेसे खडे मसाले टाकले. नंतर ना कांदा टाकला, मस्त असा लाल रंगामध्ये कांदा असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकली कढीपत्ता, नंतर आलं लसूण पेस्ट टाकली, थोडी हिरव्या मिरच्या टाकल्या, छान असं परतून घेतलं. नंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो मॅच झाल्यानंतर आपल्या ज्या चिरून ठेवलेल्या त्या 2 भाज्या टाकल्या. परत सोयाबीन टाकलं, पाणी असं पिळून काढलं त्याचं हाताने आणि मग टाकलं सोयाबीन. तर हे पण छान मस्त असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकली हळद. परत घालूया जरा थोडासा गरम मसाला कमी पडला त्यामुळे चिकन मसाला मी जरा जास्तच घातला आहे. गरम मसाला, चिकन मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि छान परतून घेतलं. परत त्यामध्ये धनिया पावडर, थोडंसं लाल तिखट टाकलं, छान असं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं 2 मिनिट. आणि नंतर ना त्यामध्ये घालायचं गरम पाणी, आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं तांदळानुसार. नंतर कोथिंबीर घातली आणि आपल्याला अंदाज असतो त्यानुसार पाणी घ्यायचं. मग पाण्याला आली उकळी, मग आपण भिजत घातलेला तांदूळ टाकला, इंद्रायणी तांदूळ. तर खरंच इंद्रायणी तांदळाचा भात माझ्या पोरांना खूप आवडतो. तर आपला भात एकदम शिजून रेडी आहे. तर उशीर होऊ नये म्हणून मी पटकन डॉलीच्या टिफिनमध्ये भात भरायला घेतला. तर खूप छान असा भात झालेला आहे सकाळी. आणि चला आता मुलांना शाळेत सोडून येऊया. बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.